नमस्कार, सुप्रभात. मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. स्पीड न्यूज मध्ये आता आपण महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया. शिवसेनेच्या 55व्या वर्धापन दिनानिमित्तानं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना स्वबळाच्या नाऱ्याचा अर्थ सांगितला. इतकंच नाही तर स्वबळाच्या या घोषणेवरून ठाकरे यांनी काँग्रेसलाही चांगलाच टोला लगावलाय. तर दुसरीकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या स्वबळाच्या नाऱ्याबद्दल त्यांनी त्यांचं कौतुक केलंय. स्वबळावर लढणं हा आमचा हक्क असल्याचंही यावेळेला उद्धव ठाकरे म्हणाले. तर सध्या राज्यामध्ये आणि देशात विकृत राजकारण सुरू असल्याचा हल्लाबोल त्यांनी केलाय. हिंदुत्व कुणाचंही पेटंट नसल्याचं त्यांनी ठणकावलंय. कोरोना काळात घरात राहत असल्याची टीका विरोधकांकडून उद्धव ठाकरेंवर अनेकदा करण्यात आलेली होती. त्यालाही उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलंय. घरात राहूनही चांगलं काम करता येतं हे दाखवून दिल्याचं त्यांनी सांगितलं. इतकंच नाही तर दादरमधील भाजपशी 2 हात करणाऱ्या शिवसैनिकांचंही त्यांनी कौतुक केलंय. येत्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचाच भगवा फडकणार असं शिवसेनेचे नेते खासदार अरविंद सावंत यांनी चेंबूरच्या टिळकनगरमधल्या बाळासाहेब ठाकरे भवन उद्घाटन प्रसंगी माध्यमांशी बोलताना म्हटलंय. महाराष्ट्राला परिचित असलेलं दादरचं शिवसेना भवन आहे. आता त्याच शिवसेना भवनासारखी छोटी वास्तू चेंबूरच्या टिळकनगरमध्ये बांधण्यात आलेली असून त्याच्या उद्घाटन सोहळा जो आहे तो शिवसेनेचा वर्धापन दिनाचं औचित्य साधून अरविंद सावंत, विनायक राऊत यांच्या हस्ते पार पडला. यानंतरची बातमी न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची आहे. खासदार गावित यांनी वसई विरारच्या नाल्यांची पाहणी केली असून वसई विरारला पावसानं गेल्या 2 दिवसांपासून चांगलं झोडपलेलं होतं. अनेक सखल भाग जलमय झाले होते. त्याचा आखो देखा हाल न्यूज 18 लोकमतवर दाखवल्यानंतर शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांनी दखल घेत पालिकेच्या शहर अभियंत्यांसोबत संवाद साधत शक्य असेल तिथे सोमवारपासून कामाला सुरुवात करण्याचे थेट आदेश दिलेले आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा कोविड निर्बंधांमध्ये लेव्हल 2 मध्ये समावेश झाला असून केडीएमसी क्षेत्रातील नागरिक आणि व्यापाऱ्यांसाठी ही काहीशी आनंदाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून भागातली रुग्णसंख्या कमी झाल्यानं केडीएमसीचा कोविड निर्बंधांच्या लेव्हल 3 मधून लेव्हल 2 मध्ये आता समावेश झालाय. त्यामुळे इथले निर्बंध आता आणखी शिथिल झाले असून येत्या सोमवारपासून त्याची अंमलबजावणी केली जाईल. लोकल ट्रेन केवळ अत्यावश्यक आणि वैद्यकीय सेवेसाठीच खुली असेल. सार्वजनिक ठिकाणं, मैदानं आणि सायकलिंग नियमित सुरू राहील. खासगी कार्यालयं देखील पूर्णपणे खुली ठेवायला मान्यता दिली जाणार आहे. लग्न समारंभ हॉलच्या 50% क्षमतेनं किंवा जास्तीत जास्त 100 व्यक्तींनाच परवानगी असेल. जमावबंदी मात्र लागू असेल. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोना संसर्गाची शक्यता अधिक असल्यामुळे मुंबई महानगरपालिकेकडून मुलुंडच्या जम्बो कोविड सेंटरमध्ये 100 बेड्सचं पीडियाट्रिक वॉर्ड तयार करण्यात आलेलं आहे. 4 आयसीयू बेड आणि 95 ऑक्सिजन बेड असलेल्या या वॉर्डमध्ये उपचार घेण्यासाठी आलेल्या लहान मुलांचं मन रमावं यासाठी रंगीबेरंगी बेडशीट्स, लहान मुलांना खेळण्यासाठी प्ले स्टेशन, वाचन करण्यासाठी कॉमिक्स आणि ड्रॉइंग शीट्स, वेगवेगळ्या कार्टून्सनी सजवलेल्या भिंती यासोबतच लहान मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी डेडिकेटेड नर्स देखील या विभागामध्ये 24 तास कार्यरत असतील. सोबतच पालकांसाठी देखील एक विशेष कक्ष तयार करण्यात आलेला आहे जेणेकरून लहान मुलांवर वेळेत उपचार होतील आणि लवकरात लवकर ही मुलं बरी होऊन त्यांना डिस्चार्ज देखील देता येऊ शकेल. याबद्दलची माहिती मुलुंड जम्बो कोविड सेंटरचे उपअधीक्षक डॉक्टर अभय नाईक यांनी दिलेली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यातल्या बहिरवाडी गावात 100% लसीकरण पूर्ण झालं असून हे देशातलं पहिलंच गाव ठरलंय अशी माहिती पुण्यात पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. बहिरवाडी हे गाव दुर्गम आहे आणि स्थानिक ग्रामीण संस्थेच्या माध्यमातून किल्ले पुरंदरच्या पायथ्याशी असलेल्या गावातील सर्व वयोगटातल्या व्यक्तींना पहिला डोस अर्थात कोरोनाची लस दिली गेली आहे. विशेष म्हणजे या गावात एकही कोरोना बाधित रुग्ण सापडलेला नाही. कोरोनामुक्त असलेलं हे गाव आता गावातल्या सर्व लाभार्थींना पहिला डोस मिळालेलं गाव ठरलंय.
पॉझिटिव्हिटी रेट कमी झाल्यानं नाशिक जिल्हा अनलॉकच्या दिशेनं वाटचाल करत असला तरी अचानक वाढलेली कोरोना मृत्यूंची संख्या हा चिंतेचा विषय ठरतोय। ही माहिती लपवली का टेक्निकल अडचण होती हा वादाचा मुद्दा असला तरी कोरोना काळातल्या मृत्यूंची माहिती दडवादडवी प्रकरणावरून आता नोटीसचा खेळ सुरू झालाय। अवघ्या 1 महिन्यात तब्बल 3100 नव्या मृत्यूंचा फरक समोर आल्यानं मोठी खळबळ माजली आहे। वर्धा जिल्ह्यात सोमवारपासून सर्व व्यवहार नियमितपणे सुरू होणार आहेत आणि या ठिकाणी कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्यामुळे अनलॉक करण्यात आलाय, त्यामुळे व्यापारी आणि दुकानदारांना दिलासा मिळालाय। अकोला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रतिभा भोजने यांनी पदाचा राजीनामा वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केलाय। पक्ष जिल्हा परिषदेतल्या कारभाराबाबत नाराज होता आणि या बाबत पदाधिकाऱ्यांकडे तक्रारीही मिळालेल्या होत्या आणि त्यामुळे नेतृत्व बदलाची शक्यता वर्तवली जात होती। खांदेपालट होण्याच्या दृष्टीनं घडामोडी सुरू झाल्या आणि शुक्रवारी राजीनाम्याचं वृत्तही धडकलं। राजीनाम्याबाबतचा शेवटचा निर्णय ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर घेणार असून त्यानंतरच सत्तेबाबतचं चित्र स्पष्ट होईल। किरकोळ कारणावरून 2 गटात तुफान हाणामारी झाल्याचा धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यातल्या शिवणी गावात उघडकीला आलाय। यात लाठ्या काठ्यांनी मारहाण झाल्यानं महिला देखील जखमी झाल्यात। किरकोळ वादातनं हे 2 गट आमने सामने आले, फ्रीस्टाईल हाणामारी झाली आणि याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। या मारहाण प्रकरणात पिंपळनेर पोलीस स्टेशनमध्ये आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अहमदनगरमधल्या हातगावात दरोडेखोरांच्या सशस्त्र हल्ल्यात पिता-पुत्र जखमी झाले। शनिवारी पहाटे अज्ञात दरोडेखोरांनी झंज यांच्या घरात प्रवेश करून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला। या हल्ल्यात दिलीपराव झंज आणि प्रकाश दिलीप झंज असे दोघे जबर जखमी झाले। त्यांना पुढील उपचारांसाठी नगरला खासगी रुग्णालयात हलवण्यात आले, तर सोने चांदीच्या मौल्यवान दागिन्यांसह मोठा ऐवज लंपास झाल्याच्या घटनेमुळे परिसरात मोठी घबराट निर्माण झाली आहे। चितळे दुधात काळा रंगाचा पदार्थ सापडल्याचं सांगत एफडीएकडे तक्रार न करण्यासाठी 20 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या 4 जणांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे। या 4 जणांमध्ये एका शिक्षक महिलेचाही समावेश आहे। ही महिला पुण्यातल्या एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षिका आहे। दुकान बंद करण्याची आणि बदनामी करण्याची धमकी देऊन त्यांनी ही खंडणी मागितली होती। शिक्षक असलेल्या पूनम परदेशी हिनं चितळे बंधू मिठाईवाले यांच्या ग्राहक तक्रार निवारण केंद्राकडे ईमेलद्वारे प्रत्यक्ष आणि फोनद्वारे दुधात काळ्या रंगाचा पदार्थ आढळल्याची तक्रार केली होती। अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर आणि आजूबाजूच्या शहरांमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या एका सराईत चोरट्याला मध्यवर्ती पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। राहुल टाक असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। राहुलनं गेल्या महिन्यामध्ये मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक ऑटो रिक्षा चोरली होती आणि त्याचा तपास मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे पोलीस करत होते। नाशिकच्या सटाणा भागात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला पकडण्यामध्ये वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आलं असून पोपीर गावाजवळच्या जंगलात बिबट्या फिरत असल्याचं समजताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत या बिबट्याला शिताफीनं जेरबंद केलं। बिबट्याला पकडलं असता त्याच्या तोंडातनं फेस निघत होता, त्यामुळे त्यानं कुजलेलं मांस खाल्ल्यानं त्याला विषबाधा झाल्याचं समोर आलं असून या बिबट्यावर सध्या नागपूरच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार केले जात आहेत। बुलडाणा जिल्ह्यात झाडावर चढलेल्या अस्वलाचा एक व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झालाय। बुलडाणा शहरालगत ज्ञानगंगा अभयारण्याचा वेढा असल्यानं नेहमीच वन्य प्राणी शहरालगत नागरी वस्तीत मुक्त संचार करताना आढळत आहेत। हनवतखेड शिवारात असाच एक अस्वल उंच झाडावर चढत असताना एका नागरिकानं आपल्या कॅमेऱ्यात कैद केलाय। हे अस्वल गाव शिवारात आल्यानं नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे। कोरोनामधून बरे झालेल्या रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस हा बुरशीजन्य आजार आढळतोय। आतापर्यंत अकोला जिल्ह्यात 125हून जास्त म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळल्याची माहिती आहे। त्यापैकी 50हून जास्त रुग्णांच्या जबड्याच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत। मात्र वेळेत निदान झाल्यानं आतापर्यंत 50 रुग्णांचे डोळे वाचवण्यात अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातल्या अधिकाऱ्यांना यश मिळालंय। विशेष म्हणजे आतापर्यंत एकाही रुग्णाचा डोळा काढण्याची वेळ आलेली नाही।
यवतमाळ नगर परिषदेच्या नियोजन शून्य कारभारामुळे शहरातल्या अनेक वॉर्ड्समध्ये कचरा साचलाय आणि त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। याच मुद्द्यावरून नगरसेवक संतप्त झाले असून त्यांनी आपापल्या प्रभागातला कचरा स्वतः ट्रॅक्टरनं उचलून नगर परिषदेच्या प्रवेशद्वारावर टाकलाय। यावेळेला एकच गोंधळही उडाला। त्याचबरोबर कंत्राटदार आणि नगरसेवकांदरम्यान जोरदार वादही झाला। माथेरानमधील पर्यटन लवकरच सुरू करण्यात येईल अशी माहिती पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे। मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भातला प्रस्ताव पाठवल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। ठाण्यातल्या महानगरपालिकेच्या ग्लोबल हॉस्पिटलच्या आवारात मोठा राडा झालाय। कोरोनाच्या काळामध्ये कंत्राटदारांच्या माध्यमातून 500हून अधिक कर्मचारी घेतले गेले होते। हे कर्मचारी कोविडच्या आपत्तीच्या साठी म्हणून घेतले गेले होते, मात्र अचानक त्यांना कामावरून कमी केल्याचा मेसेज आला। काहींचा पगारही कापला गेलाय। त्यामुळे नाराजी व्यक्त करण्यासाठी हे कामगार रुग्णालयाच्या आवारात जमलेले होते। केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांच्या जाफराबाद इथल्या जनसंपर्क कार्यालयाची झडती प्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या त्या 5ही पोलिसांचं निलंबन अखेर मागे घेण्यात आलंय। ही कारवाई राजकीय दबावापोटी झाल्याचा आरोप करत हे निलंबन मागे घेण्याची मागणी शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना भेटून केलेली होती। दरम्यान या प्रकरणावरून दानवे खोतकर वाद आता पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। जाफराबाद इथल्या एका स्थानिक पत्रकारावर वाळू माफियांनी हल्ला केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडलेली होती। भाजप शिवसेना एकत्र येण्याच्या चर्चेवर रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी आपलं मत व्यक्त केलंय। राज्याच्या सत्ताकारणात कोण आवळ आणि सावळ राहिलेलं नाही। भविष्यात काही राजकीय वेगळी समीकरणं दिसली तर त्यात नवल वाटण्यासारखं राहिलेलं नाही असंही ते म्हणाले। सदाभाऊ खोत यांनी यावेळी संजय राऊत यांच्यावरही जोरदार टीका केली आहे। लोणावळा इथला लायन्स पॉइंट पोलिसांनी मोकळा केलाय। पर्यटन बंदीच्या आदेशाला न जुमानता पर्यटकांनी इथं मोठी गर्दी केली होती आणि या पार्श्वभूमीवर ही जागा मोकळी करण्यात आली आहे। काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा वाढदिवस किसान संकल्प दिन म्हणून देशभर साजरा करण्यात येतोय, तर देशातील शेतकरी संकटात आहे। त्यामुळे केंद्र सरकारनं लागू केलेलं कृषी विधेयक हे मागे घेण्यात यावं, यासाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसनं कृषी विधेयकाची होळी करत केंद्र सरकारचा निषेध केला। राहुल गांधींच्या समर्थनार्थ घोषणाबाजी देखील झाली। एक देश एक बाजारपेठ कायदा, करार व्यवसाय कायदा आणि अन्न सुरक्षा सुधारणा कायद्याच्या पोस्टर्सची होळी करत बीडच्या माजलगाव तहसील कार्यालयासमोर काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात हमारा संकल्प देश को बचाना है, मोदी को हराना है या घोषणांनी तहसील परिसर दणाणून गेलेला होता। यावेळेला मोठ्या संख्येनं काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते। अखेर जालन्यातल्या त्या पोलिसांचं निलंबन मागे घेतलं गेलेलं आहे। केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या जाफराबाद इथल्या जनसंपर्क कार्यालयाची झडती घेतल्यानंतर या पोलिसांवर निलंबनाची कारवाई झालेली होती। वाळू तस्करांकडून पत्रकारावर झालेल्या हल्ल्यातल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी कार्यालयाची झडती घेतली होती आणि यानंतर सूड भावनेनं राजकीय दबावापोटी या पोलिसांचं निलंबन झालेलं होतं आणि हे मागे घेण्यासाठी माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी गृहमंत्र्यांची भेट घेतली होती। परिणामी हे निलंबन मागे घेतलं गेलंय। मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर हत्यारं जप्त करण्यात आलेली आहेत। 10 पिस्तूल आणि जिवंत काडतुसं जप्त करण्यात आलेली असून मुलुंडमधून ही हत्यारं जप्त केली गेली आहेत। या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे। मुंबई पोलीस क्राईम ब्रांचनं ही कारवाई केली आहे। सटाणा परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यामध्ये वन विभागाला यश आलंय, तर बुलडाण्यातल्या नागरी वस्तीत अस्वलाचा मुक्त संचार आहे आणि या ठिकाणच्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। स्पीड न्यूज मध्ये वेळ झाली एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर स्पीड न्यूजमध्ये इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊया।
रत्नागिरी जिल्ह्याचा ऑरेंज अलर्ट कायम असून हवामान विभागानं जिल्ह्याला पुढचे 24 तास अतिवृष्टीचा इशारा दिलाय। त्यामुळे जिल्ह्यातला धोका अजूनही कायम आहे। दिवसभर पडलेल्या पावसानंतर नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली होती, परंतु काल दुपारनंतर आणि रात्री पावसाचा जोर ओसरल्यानं जिल्ह्यातल्या सर्व नद्यांची पाणी पातळी सध्या नियंत्रणात आहे। तसंच जयगड, दाभोळ, आंजर्ले, बाणकोट या सर्व खाड्या सुद्धा पूर्वपदावर आलेल्या आहेत। समुद्र मात्र मोठ्या प्रमाणात खवळलाय, समुद्राला उधाण आलंय। मात्र जिल्ह्यातलं जनजीवन पूर्वपदावर आलेलं असून कुठेही जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाही। सध्या जिल्ह्यातला पावसाचा जोर ओसरलाय, परंतु अतिवृष्टीचा इशारा मात्र कायम आहे। चिपळूण आणि संगमेश्वर भागात रात्रीपासूनच पावसानं दमदार हजेरी लावलेली होती। गेले 5 दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे संगमेश्वर तालुक्यातील गड नदीवरील धरण पूर्णपणे भरल्यामुळे नदीकाठी असलेल्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। धरण क्षेत्रात चांगला पाऊस होत असल्यामुळे गड नदी सध्या पूर्ण क्षमतेने वाहतीये। सकाळपासून जिल्ह्यातला पावसाचा जोर ओसरलेला आहे। खेडमध्ये जगबुडी नदीचं पाणीही ओसरतंय। नदीचं पाणी मोठ्या प्रमाणात ओसरलं असून सध्या पुराचा धोका नाहीये। जगबुडी नदीची पाणी पातळी आता 6 मीटरवर आलेली आहे। पाणी पातळी कमी झाल्यानं पुराचा धोकाही टळलेला आहे। सुपरस्टार रजनीकांत हे नुकतेच अमेरिकेला रवाना झालेत। रजनीकांत यांना चेन्नई एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलेलं होतं। ते पत्नी लता यांच्यासोबत अमेरिकेला गेलेले आहेत। काही आठवडे ते तिथेच राहणार असल्याचंही समजतंय। अभिनेता अक्षय कुमारनं खिलाडियों का खिलाडी या सिनेमाला 25 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली आहे। या सिनेमात त्याची द अंडरटेकर सोबत खरीखुरी फाईट झाली नव्हती हेही स्पष्ट झालंय। या चित्रपटातील ती फाईटची दृश्य ब्रायन ली सोबत चित्रित करण्यात आलेली होती। पण अक्षयच्या या पोस्टनंतर खऱ्या अंडरटेकरनं त्याला खऱ्या फाईटसाठी चॅलेंज केलंय। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।